नमस्कार. आज आपण जाणून घेणार आहोत सामनाच्या अग्रलेखात नेमकं काय म्हटलं गेलं आहे. महायुती सरकारचा शपथविधी गुरुवारी आझाद मैदानावर संपन्न झाला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे यांनी आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. या शपथविधीनंतर आता मंत्रिमंडळ विस्ताराची उत्सुकता आहे. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यातील विविध नेत्यांनी तिघांनाही शुभेच्छा दिल्या. आज सामना अग्रलेखातून देवेंद्र फडणवीसांना होय ते पुन्हा आले असं म्हणत शुभेच्छा आणि टोला लगावला आहे. नेमकं काय म्हटलं या अग्रलेखात? महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी बसणे म्हणजे आता काटेरी खुर्चीवर विराजमान होण्यासारखे आहे. देवेंद्र फडणवीस त्या महान खुर्चीवर पुन्हा विराजमान झाले ही त्यांची जिद्द होतीच. त्यांनी दिवसाढवळ्या शपथ घेतली. राज्य बहुमताचे आहे, पण बहुमत खोटे आहे यासाठी लोक गावागावात रस्त्यावर उतरले आहेत. न्यायालये, निवडणूक आयोग, EVM या त्रिवेणी संगमातून महाराष्ट्रात नवे राज्य आले. तरीही देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन. विधानसभेचे निकाल लागल्यावर तब्बल 12 दिवसांनी महाराष्ट्रात नवे सरकार विराजमान झाले आहे. मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस पुन्हा आले. फडणवीस मुख्यमंत्री झाले म्हणजे गुजरातचे बाहुले शिंदे उडाले हा त्याचा सरळ अर्थ. मात्र त्या शिंद्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार यांचे उपमुख्यमंत्रीपद तर ध्रुव बाळाप्रमाणे अढळ आहे. पण संघर्ष, अपमान, अवहेलना यांचे हालाहाल पचवून फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले हे महत्त्वाचे. आता मुख्यमंत्री होण्यासाठी त्यांना रात्री अपरात्री वेषांतर करून काळोखात लपून छपून गाठीभेटी घ्याव्या लागल्या नाहीत. विधानसभेचा कौल भाजप व त्यांच्या मित्रपक्षाच्या बाजूने लागला. पूर्ण बहुमत मिळाले. इतकी धो मते पडून आपण विजयी झालो कसे हा प्रश्न फडणवीस यांच्यासह समस्त भाजपला पडला. त्याच अचंबित चेहऱ्याने फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे. शपथविधीच्या सोहळ्यासाठी आझाद मैदानावर चला अशा जाहिराती वृत्तवाहिन्यांवर प्रसारित झाल्या. महाराष्ट्राचे दिवाळी वाजत असले तरी शपथ सोहळ्याची दिवाळी साजरी केली गेली. भारतीय जनता पक्षाला 132 जागा मिळाल्या. त्यांचे 2 मित्रपक्ष मिळून 225च्या पाशवी बहुमत असतानाही 12 दिवसांचा कालावधी सरकार स्थापनेसाठी का लागला? या काळात मावळत्या मुख्यमंत्र्यांचे रुसवे फुगवे महाराष्ट्राने पाहिले. मीच पुन्हा मुख्यमंत्री होणार व तसे आपल्याला दिल्लीचे वचन आहे हा त्यांचा दावा होता. मी काम केले म्हणून हा विजय भाजपला मिळाल्याचे ते बोलत राहिले. मुख्यमंत्रीपदाशिवाय खाली काहीच घेणार नाही हा त्यांचा हट्ट होता. त्या हट्टाला न जुमानता फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. फडणवीस यांचे सरकार स्थापन होत असताना महाराष्ट्रात आनंदाचे मोठे वातावरण आहे असे दिसत नाही. कारण जनतेला भाजपच्या विजयाचा संशय आहे. हा विजय खरा नाही हे सांगण्यासाठी लोक रस्त्यावर उतरले आहेत. पुन्हा मतदान घ्या अशी मागणी गावागावात सुरू आहे. मार्कडवाडीसारख्या ठिकाणी लोकांनी मतपत्रिकेवर पुन्हा मतदान घेण्याचा प्रयत्न केला, पण 144 कलम लावून पॉलिसी दडपशाहीने तेथे लोकशाहीचा गळा घोटला. मार्कडवाडीचे हे लोण राज्यातील गावागावात पसरत गेले तर कायदा सुव्यवस्थेचे संकट निर्माण होईल. अशावेळी मुख्यमंत्री दडपशाही करणार की संयमाने वागणार हा प्रश्न आहे. देवेंद्र फडणवीस हे जातीयवादी व सुडाने वागणारे आहेत. हा त्यांच्यावरचा ठपका ते कसा पुसणार? यंत्रणांचा गैरवापर व त्यातून दहशत निर्माण करून फडणवीस यांनी पक्षांतर्गत व बाहेरच्या विरोधकांचा काटा काढला. फडणवीस पुन्हा असेच वागणार असतील तर बहुमत कुचकामी ठरेल. बहुमताचा स्वीकार नम्रपणाने करावा व महाराष्ट्र हितासाठी ते कारणी लावावे असे त्यांच्या चाहत्यांना नक्कीच वाटत असेल. राज्यात अनेक प्रश्न थैमान घालीत आहेत. मराठा आरक्षणापासून रोजगारापर्यंत, शेतकऱ्यांच्या आत्महत्येपासून शेतमालास भाव देण्यापर्यंत. भाजपचा विजय झाल्यापासून मुंबईसारख्या शहरात मराठी द्वेषी साप वळवळू व फुत्कारू सोडू लागले. मुंबईत मराठी माणूस अपमानित करण्याची
एकही संधी हे लोक सोडत नाहीत. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याचा डंका वाजवला, पण मुंबईत मराठी बोलण्यावर व मराठी जगण्यावर दहशतीची गिधाडे फडफडत आहेत. व ही गिधाडे स्वतःला भाजप समर्थक म्हणून घेत असतील तर मुख्यमंत्री म्हणून फडणवीस या गिधाडांचा बंदोबस्त करण्याची हिंमत दाखवतील काय? हे राज्य मराठी भाषिक आहे व त्यासाठी मराठी माणसाने रक्त सांडले आहे याचे स्मरण नव्या सरकारने ठेवायला हवे. राज्याच्या सर्वोच्च खुर्चीवर बसून देवेंद्र फडणवीस कोणत्या दिशेने जाणार आहेत? लाडक्या बहिणींच्या योजनेमुळे 44,000 कोटींचा बोजा राज्यावर आहे. 1,500 ऐवजी 2,100 रुपये देऊ असे या मंडळीने निवडणूक प्रचारात वचन दिले, त्यामुळे बोजा वाढतच जाईल. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे वचन आहे. ही वचने पूर्ण करण्यासाठी त्यांना आर्थिक नियोजन व शिस्त लावावी लागेल. मिंदे काळात लागलेल्या लुटमारीस पायबंद घालून हे राज्य चोर दरोडेखोरांच्या हातून सुटले आहे असा विश्वास जनतेला द्यावा लागेल. मराठा आरक्षणाचे काय करणार? जरांगे नावाचे वादळ फडणवीस यांच्या भोवती घोंघावत आहे. ते शांत झाले नाही तर राज्यात अनेक प्रश्न नव्याने उभे राहतील व सरकार अंतर्गत नवे विरोधक काड्या लावण्याचे काम हौसेने करतील. महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी बसणे म्हणजे आता काटेरी खुर्चीवर विराजमान होण्यासारखेच आहे. देवेंद्र फडणवीस त्या महान खुर्चीवर पुन्हा विराजमान झाले. ही त्यांची जिद्द होतीच. त्यांनी दिवसाढवळ्या शपथ घेतली. राज्य बहुमताचे आहे, पण बहुमत खोटे आहे यासाठी लोक गावागावात रस्त्यावर उतरले आहेत. न्यायालय, निवडणूक आयोग, EVM या त्रिवेणी संगमातून महाराष्ट्रात नवे राज्य आले तरीही देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन.